पावसाळ्याचा जून महिना संपून 3 ऑगस्ट महिना सुरू झाला, परंतु पिकाला पोषक असणारा पाऊस गेल्या 3 महिन्यात आला नाही। मात्र पावसाअभावी आलेली पिके करपू लागली असून पिके जळू लागली आहेत। पिकांची नासाडी होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा या पाऊस कधी पडतील याच्याकडे लागल्या आहेत। हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये यासाठी पावसाची अत्यंत गरज असल्यामुळे शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील भजनी मंडळ, ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने बोधेगावचे ग्रामदैवत असणारे बोधेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन किमान 15 किलोमीटर पायी दिंडीचे आयोजन करून आज आम्ही श्री क्षेत्र बोधेगाव इथून श्री क्षेत्र काशी केदारेश्वर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा ठराविक लोकांमध्ये गावकऱ्याच्या वतीने घेऊन चाललेलो आहोत। कारण यावर्षी पहिल्यापासूनच पाऊस पाणी आपल्याकडे कमी आहे, परंतु बोधेश्वर चरणी व केदारेश्वर चरणी पाऊस जास्तीत जास्त पाऊस पडून सर्व शेतकरी, व्यापारी वर्ग, शेतकरी सर्व सुखी समाधानी हो याच्यासाठी आम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे। तिथे जाऊन अभिषेक घालायचा, याचा उल्लेख करा म्हणून चालवया पाय तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्रा जाये चुकू नको। आज या श्रावण महिन्यामध्ये प्रल्हाद शेठ, कैलास शेठ, आणखीन भया काका हे नेते मंडळ हे कधी म्हणजे वारीत काही जात असतात माऊली सोहळ्यामध्ये, पण यांनी ठरवलं वा चला का पाऊस कमी आहे, शेतकरी मोठे हाल आहेत शेतकऱ्याचे, म्हणून म्हणले चला आपण जरा देवाला साकडं घालू केदारेश्वरला। आणि म्हणून आम्ही 10-5 जण, 2-4 भजनी, 4-5 नेते मंडळी, काही उद्योगपती अशी मिळून चाललो केदारेश्वरला साकडं घालण्यासाठी। तिथं जाऊन अभिषेक करणार। आता आम्ही तर चाललो स्वच्छ मनाने, पाहता यायचं का नाही शेवटी त्याच्या हातात आहे। आणि म्हणून ही पायी दिंडी घेऊन आम्ही चाललो कुठं, काशी केदारेश्वरला, श्री क्षेत्र बोधेश्वर ते श्री क्षेत्र काशी केदारेश्वर अशी पायी दिंडी सोहळा। आता आम्ही आलोत गोळेगावच्या मधल्या चौफुल्यावर। नागलवाडी येथील रामायणकालीन स्वयंभू काशी केदारेश्वराकडे पावसासाठी मच्छिंद्र महाराज पवार, प्रल्हाद शेठ शिंदे, कैलास शेठ अंधारे, भैयासाहेब घोरतळे, संतोष शिंदे, मदन घोरतळे, ज्ञानेश्वर शिंदे, वसंतराव महाराज आधापुरे यांच्यासह ग्रामस्थांनी व भजनी मंडळांनी साकडं घातलं। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।